आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन। उल्हासनगर कॅम्प नंबर 2 गजानन आर्केट मधील हेच ते दालन। गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारे ठिकाण। पैठणी, कांजीवरम, बनारसी, पेशवाई, फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा, सचोटी आणि स्टाईल हीच आमची ओळख। लग्न सराई असो व खास प्रसंग, साड्या, कुर्ती, घागरे, लग्नाचा बस्ता सगळं काही एकाच छताखाली, तेही होलसेल भावात। फक्त साड्याच नाहीत, शर्ट पीस, पॅन्ट पीस, टॉवेल, टोपी, शाल, आहेराचे भरपूर पर्याय फक्त 100 रुपयापासून 20 ते 25 हजार पर्यंत। तर मग वाट कसली पाहताय, जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला। भारताचे पहिले उपपंतप्रधान व देशाच्या एकतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त आज उल्हासनगरमध्ये राष्ट्रीय एकता दिन साजरा करण्यात आला। या निमित्ताने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आदेशानुसार उल्हासनगर शहरात रन फॉर युनिटी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले। उल्हासनगरमधील मध्यवर्ती पोलीस ठाणे, विठलवाडी पोलीस ठाणे, उल्हासनगर पोलीस ठाणे आणि हिललँड पोलीस ठाणे या चारही पोलीस ठाण्याच्या वतीने त्यांच्या विभागात ही मॅरेथॉन पार पडली। या उपक्रमात स्थानिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले। यावेळी त्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ देण्यात आली। सकाळच्या वेळेत उल्हासनगरच्या रस्त्यावर धावणाऱ्या युवक युवतींसह पोलिसांचा उत्साहवर्धक असा रन फॉर युनिटीचा देखावा पाहायला मिळाला। या उपक्रमातून देशातील ऐक्य, एकोपा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देण्यात आलाय। ठाणे पोलीस आयुक्तालय यांच्या वतीनं माननीय वरिष्ठांच्या आदेशाने आजचा प्रोग्राम आम्ही ऑर्गनाईज करण्यात केला होता। सदर प्रोग्राममध्ये राष्ट्रीय एकता, अखंडता हा त्याच्या पाठीमागचा उद्देश होता, संदेश देण्याचा। सदर प्रोग्राममध्ये विविध कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सहभाग घेतला। प्रोग्राम ओटी सेक्शनपासून सुरू झाला, दौड आणि विनस स्क्वेअर आहे त्याला विनस चौकापासून टर्न मारून पुन्हा ओटी सेक्शन या ठिकाणी कल्मिनेशन झालेलं आहे। तर या ठिकाणी अराउंड 300 ते 350 विद्यार्थी हजर होते आणि मोठ्या आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये सदरचा हा जो मॅरेथॉनचा प्रोग्राम आहे तो पार पडलेला आहे आणि सर्वांना मी त्यासाठी धन्यवाद देतो। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक, शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर।